तुझी मच आहे काय? मी पण जाड होऊ शकते. पिट्टा पाडलाय. काय म्हणला? पिट्टा पाडलाय बायकून माझा. कसं? नुसतं काम काम काम. आ हा हा हा, सोने पे सुहागा. हे ड्युटीवरनं आले ना, त्यानंतर हा व्लॉग कंटिन्यू करते मी. इथं या कॉर्नरमध्ये आपल्याला फिल्टर बसवायचं आहे. खरं तर फिल्टर या अगोदर बसवलेलं, परंतु ते काही व्यवस्थित बसलं नव्हतं आणि सतत ते हालत होतं, तर कुठेतरी भीती वाटत होती. मग प्रॉपर अशा मोळे ठोकून वगैरे ते बसवायचं चाललं. त्यामुळे मग जे आपलं पहिलं फिल्टर ज्याने इन्स्टॉल केलं होतं तेच दादा आलेत आणि व्यवस्थित आता ते सेट करतील ते. आणि हे काचेचं जे शेल्फ आहे ना, तर ते हाईटला पण थोडंसं हे होत होतं आणि त्या काकांना बरोबर ते लागणार वगैरे, म्हणजे देवघरातले देव वगैरे पडतील म्हणून ते थोडंसं बाजूला काढून ठेवलंय. म्हटलं हे व्यवस्थित सगळं सेट होऊ देत, त्यानंतर मग परत आपण ॲज इट इज पहिलं होतं तसं लावूया. आणि बाकी साहित्य मात्र आमचं सगळीकडे पडलेलं आहे, मेसअप झालेलं, तर ते हळूहळू आता करायला घ्यायचं आहे. पण थोडंसं कसं हे टाईम टेकिंग गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये घरात लहान मुलं असलं की त्यातल्या त्यात जरासा वेळ लागतो. तर मला खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं की एक रूम कर ज्याच्यामध्ये सगळं तुझं जे काही साहित्य आहे जे उपयोगाचं नाही ते ठेवून दे आणि ट्रॉल्यामध्ये जेवढं किचन ट्रॉल्यात साहित्य बसतं ना तेवढंच वापरायला काढ. कारण इथं स्टोरेजसाठी असं काही दुसरं नाहीच आहे फर्निचर वगैरे, त्यामुळे आपल्याला काहीतरी जुगाड तर करावाच लागेल. भांडे घासून काढलेले होते कसं धूळ वगैरे बसण्यासारखं वाटतं, त्यामुळे हो ना, ते भावत नाही. क्लीन करून मगच वापरावे. कणिक वगैरे मळून गेलंय, पीठ पूजेचं बघतो आणि आता पुढचे 4 ते 5 दिवस हे सगळं लावलं झालं. हो, काय नुसतं साहित्य साहित्य जिकडं बघा तिकडं आहे की नाही. हॉलमध्ये झाडं बघा आणि इकडं चालू आहे स्वयंपाक. मला ड्युटीला जायचं आता, गडबडीत बनवायला लागली. माझ्यापुरतं मी आता खाऊन जातो. आता काही सोबत आम्ही जेवण करणार नाही कारण ड्युटीला जायचं आहे. मग किती दिवस लागतील आता हे लावायला आपल्याला? 5 तरी दिवस लागतील. हो, लय अवघड आहे रे बाबा. त्याच्यावरती नाव टाकलं म्हणून. हो ना, जरा थोडस त्यामुळं थोडं म्हणजे डेलीचं रुटीन चालू राहते आपलं. कारण दररोज पण आणू शकत नाही बाहेरचं आणि ती डाळ घातलेली आहे आता ऍडजस्ट. आता कुकर सापडला पण त्याची शिट्टीच आणि व्यवस्थित पॅक करून गोष्टी जे शिफ्ट करतात ऍक्च्युली. आणि वर्षाने एक कुकर मागवलाय, ते पण तुम्हाला आता पुढे बघायला मिळालं आहे की नाही. जरा मोठा मागवलाय कारण का माझा अगोदरचा होता ना, त्यात वरण भात एकत्र होत नव्हता. वरण वगैरे घालायचं, भात वेगळा घालायचं असं. आणि लग्नातला होता ना माझा, त्याच्यात दोन्ही होत होतं सोबत. मावशीला एकदा धुवायला दिलं त्याचं ते वायसारखं काय ते शिट्टीच होणार, ते खराब झालंय आता. ते दाखवून आणला, बरेच वर्ष पण झालेली त्याला. 10-12 वर्ष झाले की किती दिवस टिकणार आहे असं वाटतं आपल्याला. ते कायमस्वरूपी टिकावं. लिमिट पेक्षा ते तरी प्रत्येक गोष्टीला एक व्हॅलिडिटी. माणसाच्या आयुष्याची खात्री आणि वस्तूच काय काय खूप त्यांनी सेवा दिली आपल्याला आहे की नाही. आणि हे खूप आम्हाला उपयोगी पडलं बरं का, इमर्जन्सीला वगैरे. हो, उपयोगी पडलं म्हणायचं. दूध, चहा तिथं काकी आणि सगळं साहित्य पॅक केलं सालं. आणि गॅस वगैरे इकडे आणलेला होता.
तेच आता थोडीशी घाई आहे आणि इथं या पुढचे 3-4 दिवस तुम्हाला थोडं मिसपच दिसणार आहे, समजून घ्या. एकदा व्यवस्थित सॉर्टिंग व्यवस्थित झाल्यानंतर मग पुन्हा व्यवस्थित ठेवायचं टप्पा आला आहे की नाही मनासारखा. ठेवलं जागच्या जागी वस्तू गेल्या की त्यानंतर मग तुम्हाला अजून छान सुंदर असे ब्लॉग इथं पण पाहायला मिळते. थोडंसं रुटीन लागायला वेळ लागतो. बाळ छोटा असल्यामुळे पूर्ण वेळ देऊन सगळं करू शकत नाही. त्यांचं काही सांगतात नाही, मूड अचानकच त्यांचा रडायचा होतो, अचानक झोपलेले असले तर रडत उठते. हातातला हातात ठेवून जायला असं नाही होत की आज टार्गेट आहे किचन लावायचं तर पूर्ण लावणार असं. आवडून होते मी पटकन डाळीला फोडणी देते आणि इकडं सकाळी केलेली भाजी. चला आता निघालोय मी ड्युटीला आणि इकडं ही जे कामं चालू आहेत एकटीला भरपूर अवघड जाते. आणि नेमकं ना आज ड्युटी पडली आहे त्यांना, मग त्यामुळे हे सगळं असंच असणार आहे. मला होतं तेवढं मी आवरण्याचा प्रयत्न करते कारण की बाळाला बघत आणि त्यात आणि श्री आता आल्या शाळेत ना, मग त्याचं माझी हाडं दिसायला सुरुवात झाली. कामाचा लोड वाढला ना. चला आता ह्यांचं जेवण वगैरे झालं, आता मी जेवण करून घेते. आणि घरचं जेवण आहे, बाहेर आम्ही केलं 1-2 वेळा पोटच भरलं ना. पण घरच्या चपात्या वेगळंच गरम गरम. चला ओके काय असं अस्ताव्यस्त पडलेला आहे. एक एक्स्ट्रा सिलेंडर, ती सायकल ठेवली कशी खाली जर व्यवस्थित सायकल खालीच करूया म्हणजे शाळा गेला ना खालच्या खाली जाईल. करावं असं वाटत नाही, पण काय करणार. सेम हिअर. खरंच आहे, शिफ्टिंग वगैरे किचकट काम असते. आणि 2 दिवस जर नाही 1 दिवस तरी आराम पाहिजे शिफ्टिंग नंतर, आयडियली असावा असं मला वाटतं. मुलाबाळाचं शिक्षण वगैरे चालू असेल तर पालकांना अधिकारच नाही आराम करायचा. आणि त्याच्यामध्ये ना छोटं बाळ असेल तर हा सोने पे सुहागा. चला बाळ तिकडे आवाज दिले मला, मी जाते. कमी झाले का वजन माझं? हो खूप, तुम्हाला पाहिजे तेवढं झालंय कमी. करतोयस तू खेळवायलास का खेळायलास? काय ते हातातलं तुझ्या दाखव. रिंग अशी असते ना फिरवायची. श्रीकडे कशी बघतीये. तुझी मच आहे काय? प्रेग्नेन्सीमध्ये एवढं वजन वाढलं नाही, एवढं आफ्टर डिलिव्हरी वाढलंय. म्हणजे 68-69 किलोच्या आसपास गेले मी आता. हो मी पण जाड होऊ शकते. जायचं पहिला सोडायला. चला श्रीला खाली खेळायला जायचं होतं आणि त्याला सोडायला जायचं म्हटलं ना की ही घरात एकटी ठेवून मग कसं जायचं असं बऱ्याचदा होतं. पण ती योगायोगाने उठली आहे त्यामुळे तिला घेऊनच जाते. आणि हे जर घरी असले तर मग ते तिला घेतात किंवा मग मी हिला घेऊन बसते, ते त्याला खाली सोडून येतात. अशा पद्धतीने होतं. परंतु बऱ्याचदा ही झोपल्यानंतर मात्र अवघड होतं. अजून तरी बेड वगैरे काही लावलेला नाही त्यामुळे खालीच असं अंथरूण घालून मग तिला पण खाली असं तरी कम्फर्टेबल आहेच. परंतु बेड तिकडच्या रूममध्ये लावायचं आहे, दुसऱ्या बेडरूममध्ये. इकडच्या साईडच्या बेडमध्ये हे अशा पद्धतीने अंथरूण मग तिला टाकत असते जेणेकरून माझंही लक्ष राहतं तिच्यात. त्यानंतर थोडा वेळ बाळाला खेळवलं आणि परत हे ड्युटीवरनं आले. त्यानंतर मग आज जरासं मसाला दूध टाईप करू असं ठरवलं होतं. परत म्हटलं की शिरकुंबा बनवूया, त्याच्यामध्ये थोड्याशा शेवया वगैरे घातल्या आणि मस्तपैकी ते ड्रायफ्रूट घालून दूध बनवले. तिघांनीही आम्ही ते घेतलं आणि त्यानंतर पुन्हा लागलोत कामाला. तर बघा आलो ड्युटीवरनं आणि आता थोडंसं आहे ना बेड फिट करायचं. म्हणजे बेडच्या आतमध्ये आपलं बरेचसं साहित्य पण ॲडजस्ट होईल त्यामुळं सुरुवातीतनं केले. आणि इथं कोल्हापूरला आलो त्यावेळेस घरमालकाचे ऑलरेडी 2 रूममध्ये बेड होते त्याच्यामुळं आम्हाला लावायची आवश्यकता पडली नव्हती. आणलं तसंच आम्ही साईडला ठेवून दिलं होतं. मग आता गरज पडली आपल्याला. तर ही 2011चा म्हणजे लग्नातला बेड आहे हा. तर चला आता मी फिट करायला घेतो, बघू कसं झालं. बसायला पाहिजे, प्रयत्न करतो मी आता. आणि इकडे बघू शकता मस्त आमचं बाळ अभ्यास करायला लागले. वर्ष अभ्यास घ्यायला लागले श्रीचा. आणि पिल्लू मध्ये बोलतोय. पिल्लू
त्रास देऊ नको बाळा, बाळा त्रास देऊ नको आपल्या दादाला, अभ्यास करू दे. हे बेडचे जे काय आहेत ना प्लायवूड वगैरे ते आहे. अशा पद्धतीने अवस्था झालेली आहे. आणि कोल्हापूरला आल्यापासून कधी हा लावण्याचा योग आला. ऑलरेडी 2 बेड तिथं होते. हो, त्यामुळे आपण हे वरती स्टेअर्स तिथं ठेवलेलं होतं. बघू आता कसं काय हे करते ते, कारण का त्याचे स्क्रो ते सगळं मी जपून ठेवलं होतं. मला तर वाटलं नव्हतं की सापडतील म्हणून ते ठेवलेलं म्हणजे पर्स मध्येच मेन म्हणजे. हा, आणि ते ओल्ड तिचा पर्स होता, त्याच्यामध्ये एक चष्म्याचा पाऊच होता आणि त्या पाऊच मध्ये घालून ठेवलेले होते. त्यामुळे बरं झालं सापडले. कुठली वस्तू अभ्यास चालू आहे आमच्या आणि इकडे बघा आम्ही काय करतोय. काय म्हणते ना भैया तुला डिस्टर्ब करायला लागली. काय करायला असं म्हणते. तुला हसायला लागली, ते हसायला लागली. दादूला लय थोड्या दिवसांनी थोड्या वर्षांनी तुला पण करायचंय. दादू क्लास घेणार तुझ्या, आहे का नाही? हो ना दादू? हा फ्रॉक बाळाला खूप सुंदर दिसायचा. दिसतोही तिच्यासाठीच खास बनला असं वाटतं. तिला आता खूप चटपुंजा होते. म्हणजे मला वाटतं की या 1-15 दिवसांमध्ये हा तिला येणार पण नाही यापुढे. कारण एवढं 1 वर्षभराची ग्रोथ होते ती परत तितकं वेळ वगैरे गेलं नाही. काय थोडासा फिट होईल आता यापुढे. दाबून टाकते तिला एवढे दिवस. आणि मला ते खूप क्यूट वाटतं छोट्या छोट्या स्लीव्हज. आणि याचं कापड पण खूप छान आहे. इरिटेट होत चला मी लागतो कामाला. थोडं दूध घेतलं होतं त्यामुळे एनर्जेटिक वाटत होतं, परंतु स्वयंपाक पण करायचा आहेच. तर मी विचार केलेला की म्हणजे बघा बऱ्याचदा तुम्ही शिफ्टिंगमध्ये असताना किंवा साहित्य लावत असता तर त्या प्रोसिजरमध्ये रात्रीच्या वेळी मेजॉरिटी खिचडी किंवा असं काहीतरी होतंच. आणि मी सुद्धा आता भाकरी चपाती काही बनवणार नाही आहे. खिचडी असंच ठरलं होतं, पण नंतर आम्ही असं ठरवलं की पनीर पुलाव करू, म्हणजे थोडंसं त्यातल्या त्यात हेल्दी होईल आणि सगळ्याच भाज्या पण खाण्यात येतील. तसरीचा अभ्यास झालेला, मग तो यांना जॉईन झाला आणि दोघं मिळून बापले का आता हा बेड व्यवस्थित फिट करतायत. तोपर्यंत मग मला फोन आला होता घरचा, आईचा वगैरे. नवीन घर असल्यामुळे एक्साइटमेंट तर असतेच बघा. मग व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो. तर पहिला टास्क पूर्ण झालेला आहे आपला. बेड रेडी झालाय, बघू शकता. याच्यात भरपूर स्टोरेज असते. पहिला टास्क पूर्ण झाला, याच्यामध्ये भरपूर स्टोरेज आहे आपल्याला. आता आपलं बरंचसं सामान याच्यात बसणार आहे. त्याच्यानंतर प्लाय येईल, त्यानंतर आपला बेड रेडी होईल. तो तुम्हाला दाखवतो. वाटलं नव्हतं की एवढे दिवस टिकल व्यवस्थित. असं वाटलं होतं की आता हा वाया गेला, किती नटबोट बसतील का, परंतु त्याला थोडंसं तेल वगैरे सोडून ठेवलं होतं मी. त्यामुळे एकदम छान व्यवस्थित आहे, एकदम आहे तसाच आहे. तर मस्त आहे. चला, एवढं आपली बचत झालेली आहे. नवीन बेड वगैरे घ्यायची आवश्यकता नाही. छान आहे एकदम. आणि हाईट पण याची खूप कमी आहे, त्यामुळं छान आहे बेड एकदम. चला तर आता पुढे कंटिन्यू करूया आपण. पुढचे काही कामं करूया. त्यानंतर जिथं वर्षाला माहिती आहे की काय काय बेडमध्ये ठेवायचं महत्वाचं लागणारच नाही अशा वस्तू आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यामुळे ती वर्ष बाकीचं आता हे टाकून वगैरे बाकीचे कामं करून घेईल. फक्त वरचे 2 प्लाय मोठे आहेत, आता ते टाकायचं माझं काम आहे. तर चला, एक काम झालेलं आहे मधल्या वेळामध्ये. तर आज त्यांना नाईट ड्युटी आहे, त्यामुळे मग थोडं हलकं फुलकं पण आणि हेल्दी पण हे होतंय. त्यामुळे सगळ्या भाज्या मी इथं कट करून घेते. ते म्हटलं की अगोदर तू स्वयंपाकाचं बघ आणि इकडचं मी आवरून घेतो बेडमधलं. तर जेवढं होतं तेवढं ते करतात, कारण की आजच बेडचं पूर्ण होईल असं मला तरी वाटत नाही. साहित्य ठेवून ह्या त्या गोष्टी आता राहिलेलं उर्वरित उद्या काही करता येईल. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं होतं ते साहित्य इथंपर्यंत आणणं. आता हळूहळू आम्हाला जसा वेळ मिळतोय तसं करूया. आता इथं तांदूळ वगैरे मी स्वच्छ धुवून घेते. खरं सांगू का, जास्त जेवायला लागत नाही. माणसंच घरात 3 आहोत आणि तिघांना किती लागणार, म्हणजे भाकरी जरी केला तरी जास्त लागत नाही, चपात्या जरी केला तरी. त्यानंतर पनीर कट करून घेतलं छोट्या साईजमध्ये आणि आता फोडणी देते. तर इथं तुपाची फोडणी देणार आहे मी. तर कुकर ठेवला आहे मोठा, जसं म्हटलं की आम्हाला सध्या गरज होती याची, त्यामुळे मग थोडा मोठ्या साईजमध्येच मागवला. छोटे आहेत माझ्याकडे 2. तर त्याच्यामध्ये खडा मसाला वगैरे तुपात टाकला. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि अद्रक लसूणची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर ज्या भाज्या आहेत म्हणजे हिरवी मिरची असेल किंवा बटाटा, हिरवे मटार, टोमॅटो, ते सगळं मी याच्यामध्ये टाकते. म्हणजे जेवढ्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या मस्त तुपामध्ये फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे थोड्याशा ओबडधोबडच. आणि त्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे किती छान तुम्ही बनवता, सगळ्याजणी बनवणाऱ्या सुगरण आहेत मला माहिती आहे. मीच तुमच्याकडनं शिकत असते तर मी काय सांगणार. त्यानंतर याच्यामध्ये हळद आणि गरम मसाला वगैरे टाकला आणि
त्यानंतर याच्यामध्ये मीठ चवीनुसार, तिखट चवीनुसार आणि मग आपण फ्राय करून घेतलेलं पनीर वगैरे मी याच्यात ॲड केलेलं आहे आणि ते छानपैकी म्हणजे थोड्या वेळाने सुटतं बरं का. फ्राय केलेलं असल्यानंतर असं गोळा झाल्यासारखं वाटतं सुरुवातीला, परंतु नंतर शिजताना ते सेपरेट होतं कारण ते तळून घेतलेलं असतं आपण. आणि म्हणजे माझ्या अनुभवातून सांगते मी, तुमचा काही अनुभव वेगळा असेल तर मला नक्की सांगा. मला ना ते कच्चं टाकायला थोडंसं भावत नाही का, कोणास ठाऊक वेगळाच वास आल्यासारखं वाटतं. त्यानंतर भिजवून घेतलेले तांदूळ त्याच्यात टाकले आणि अर्थात थोडंसं पाणी ॲड करते. लेमन थोडं क्वीज करून घेऊ, अजून जास्त छान चव येते. भरपूर सारी कोथिंबीर आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे आता छान पोटभरीचं जेवण होणार आपलं रात्रीचं. आणि घरचं जेवण हे घरचं जेवण बघा. सकाळीच ते बोलले की किती नाही म्हटलं ना तरी बाहेरच्या जेवणाने म्हणजे का की तृप्तता तितकी येत नाही. एखाद दुसरा दिवस, 3 दिवस, 4 दिवस खबर सतत नाही खाऊ शकत कुणीच, कारण का घरचं जेवण म्हणजे एक वेगळीच तृप्ती देतं. तुमचं काय मत आहे याच्यावर सांगा. आणि इकडे आता दिसत असेल तुम्हाला तर हे छान मिक्स करून घेतलं मी. आता कुकरचं झाकण परत एकदा मी छान लावून घेते, 1-2 शिट्ट्या काढू आणि त्यानंतर मग आपला पनीर पुलाव किंवा पनीर भात, मसाला भात असं काही म्हणू शकता तुम्ही, तो रेडी केलेला आहे मी. आणि सुटसुटीत झाला आहे. मेन म्हणजे तूप टाकल्यामुळे आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये लेमन क्विज केल्यामुळे कदाचित असेल, पण असं चिकट झालेलं नाही ते महत्त्वाचं. आणि श्रीला असा खूप जास्त आवडतो. मी हे म्हणजे दोन्ही कॅटेगरी की आपलं म्हणजे डाळ असेल, वरण असेल तर त्याच्यासोबत इंद्रायणी चिकटवाला मस्त तो पण भारीच लागतो. तर तुम्हाला कुठला आवडतो, म्हणजे एकदम मोकळा सळसळीत असा की चिकट भात? कारण चिकट भाताची एक वेगळीच चव असते बघा, ती खूप आवडते मला तरी. तर चला आता वाढून घेते जेवायला मी. बेल्ट लावायचं काम चालू आहे इकडे, आणि इकडे श्री अभ्यास करायला लागलाय आणि आमचा बघा पसारा. लय मजाच आहे एकदम. स्वेटर का घातलंय? कस काय होय? बोल रे दाखव, बोल तू बोल आजोबांना. हो हो थंडी कस काय वाजायली? आजारी आहोत का? कशाने? पाऊस बिऊस झाला का इकडे? ते पण माझ्याकडे हा इथं फॅन लावा लागायलाय बघा सारखं. बघा की चढून गेला आणि असं होऊ देऊ नका आणि तसं होऊ देऊ नका, खराब करू नका. अवघड आहे धंदा बाबा. हार माल मधला आहे म्हणे वहिनी बेड आपला. हे नाही तर काय डुप्लिकेट आहे, डुप्लिकेट आहे म्हणे हार एक माल मधला. चाललंय आजीबाईचं मग चालू आहे. पिट्टा पाडलाय. काय म्हणला? पिट्टा पाडलाय मैकून माझा. कसं? नुसतं काम काम काम. आता नाही रे. हो, तर बेड तरी फिट केलाय, पण याच्यामध्ये साहित्य ठेवून वरची बाजू वगैरे पॅक करायची अजून राहिली आहे. हे असं सगळं मेसअप आहेत. सो चला भेटू आपण उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.